जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। जुन्या पेन्शन योजनेसाठी नगरपरिषद संवर्ग अधिकाऱ्यांचे संगमनेर नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू। राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील सन 2005 नंतरच्या संवर्ग अधिकाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतनाची अंमलबजावणी करण्यात आली नाही। तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली। त्यामुळे नगरपरिषद संवर्ग अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे। सदर अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांच्या अन्य मागण्या पूर्ण कराव्या यासाठी संगमनेर नगरपरिषद कार्यालयातील संवर्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर दिनांक 29 पासून बेमुदत संप पुकारला आहे। सदर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाकडे यापूर्वी या संदर्भात अनेकदा पाठपुरावा करण्यात आला, मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर नगरपरिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांना बेमुदत संपाचा मार्ग अवलंबावा लागला आहे। सलीम शेख प्रतिनिधी हुसैन पटेल। पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीमधील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेतील सर्व अधिकाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी या संपामुळे शहरातील होणाऱ्या नागरिकांच्या ज्या गैरसोयी होणार आहेत त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने संघटनेच्या वतीने माफी मागतो। खरं तर संपामागे जाण्यामागे खूप साऱ्या आमच्या मूलभूत अडचणी आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम सेवार तायडी हा आमचा महत्त्वाचा विषय आहे। 2005 नंतर नवीन पेन्शन योजना लागू झाली, ती देखील नवीनच सोडा, पण कुठलीच पेन्शन योजना नगर परिषद संवर्ग अधिकारी असो किंवा नगर परिषदचे कर्मचारी असो कुणालाच कोणतीच पेन्शन योजना लागू नाही आहे। त्या व्यतिरिक्त सेवार तायडीचा जो विषय आहे, वित्त विभागाने सरळ आम्हाला शासकीय कर्मचारी नाही आहे म्हणून हा विषय नाकारलेला आहे। या व्यतिरिक्त पदोन्नत्या असतील आणि सेवेदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला असेल त्याबद्दल देखील कुणालाच कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आहे। तसेच आम्ही वर्ग 3चे असून जबाबदाऱ्या व काम मात्र राजपत्रित अधिकाऱ्याप्रमाणे दिलं जातं व बदल्या आमच्या राज्यभर केल्या जातात। महाराष्ट्रातील इतर कुठल्याही विभागामध्ये वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाबाहेर होत नाहीत, परंतु आमच्या बदल्या ह्या राज्यभर होतात। त्यामुळे अशा सर्व मूलभूत मागण्या लवकरच आमच्या पूर्ण होतील। शिवाय नगर विकास विभागचे मंत्री हे स्वतः एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते आमच्या या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी आमची इच्छा आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।